brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अशोक खरातला अटक केल्यानंतर आता वेगवेगळ्या गोष्टी समोर यायला लागलेत. आता अशोक खरातच्या अटकेनंतर या प्रकरणाचा संबंध अजित पवारांच्या मृत्यूशी जोडला जाऊ लागलाय. यावर आमदार अमोल मिटकरी सातत्यानं भाष्य करताना दिसतायत. अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या घातपातामागं अशोक खरातची अघोरी पूजा असल्याचा एकंदरीत दावा केलाय. त्यांनी एक ट्विट केलंय, त्यामध्ये ते काय म्हणतायत ते बघा. या तारखा नीट बघा. 18, 19, 20 नोव्हेंबर 2025 या दिवशी अनुक्रमे शिवरात्री अमावस्या होत्या. याच काळात सहयोग सोसायटी परिसरात भिगवण रोडला अघोरी पूजेचा प्रकार केला गेला. लिंगपिसाट भोंदूबाबा अशोक खरात याचा शिवलिका आश्रम हा भगवान शंकराच्या पूजेचा आहे. या आश्रमात अघोरी पूजा चालायच्या. शिवाय बाबांचे भक्त त्याच्या आदेशावरून राजकीय लाभापायी ह्या पूजा आदेश मानून करू शकतात. मी अजितदादांच्या इतक्या वर्षाच्या सहवासात एक गोष्ट अनुभवली होती. दादा अजिबात कर्मकांड मानत नव्हते, अशा थोटांदांना थारा देत नव्हते. मात्र या प्रकरणात अशोक खरातचे VSR कनेक्शन उघड झाले आहे. आता प्रश्न असा आहे की 27 जानेवारीला कारने पुण्याला जाणारे दादा 28ला सकाळी VSRने कुणाच्या सल्ल्यावरून गेले. या भोंदूबाबाचा कोण भक्त होता? या बाबाचे व आश्रमातील पुजाऱ्यांचे 16 नोव्हेंबर ते 31 जानेवारी या दरम्यानचे CDR काढल्यास दादांचा घात कसा झाला हा सगळा चित्रपट स्पष्ट होईल. गुजोबावी धुके की धोका, अघोरी पूजा कुणाची, पाणी इथे पण मुरताना दिसतंय. अशा प्रकारची सोशल मीडियावर पोस्ट अमोल मिटकरींनी केली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि मुंबई पोलिसांना त्यांनी टॅग सुद्धा केले. आता अमोल मिटकरी ही पोस्ट करून थांबले नाहीत, तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांना अशा संदर्भामध्ये एक पत्र सुद्धा लिहिलंय, ज्यामध्ये त्यांनी संशयास्पद अघोरी प्रकार व संभाव्य घातपाताच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तीचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासण्याबाबत फडणवीसांना विनंती केली आहे. आता मिटकरींची ही पोस्ट आल्यानंतर याला रोहित पवारांनी सुद्धा दुजोरा दिलाय. रोहित पवारांनी अमोल मिटकरींची पोस्ट रिशेअर करत म्हटलंय, पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदूगिरीला स्थान नाहीये आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाहीये. परंतु आमदार अमोल मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटीमध्ये निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसेच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची माहिती समोर येत आहे. ही माहिती बघता हे प्रकरण खूपच भयंकर दिसते. नाशिकच्या भोंदूबाबानं हा जादूटोणा केला तर मग या भोंदूबाबाला भोंदूगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण आहेत? त्यांच्या या राक्षसी महत्त्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले होते? 27 जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरीवर आले होते का? याचा तपास होणे गरजेचे आहे. सुनेत्रा काकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाहीये, असं रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. शिवाय त्यांनी जस्टिस फॉर अजितदादा असा हॅशटॅगही यावेळी नमूद केलाय. एकंदरीतच आता अशोक खरातचं हे प्रकरण अजितदादांच्या मृत्यूशी जोडलं जाऊ लागलंय. त्यामुळं खरंच अजितदादांच्या मृत्यूच्या पाठीमागं अशोक खरातची भोंदूगिरी होती का हे तपासणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान आता मिटकरींनी देवेंद्र फडणवीसांना देखील यामध्ये पत्र लिहिलंय. त्यामुळं आता देवेंद्र फडणवीस यावर काय ॲक्शन घेतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.